आमची मुलं शाळेत जायला लागलं तर रस्त्यानं पाणी इतकं पाण्यात जावं लागतं आम्हाला. म्हणजे तिकडे रस्ताच नाही म्हणजे नाही रडायचं काय कारण आहे तुम्हाला? बघा बावनकुळे साहेब असे जे शेतकरी आहेत ना यांना आम्ही मौतीने अशा कांदे होतेला साहेब तिथं मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण रडते आता. 1,500 उपकार केले सरकार. ते 1,500 नसते दिले नसते दिलं तर परत होत आम्हाला खुल्ला रस्ता पाहिजे आम्हाला. हा काय करते ते 1,500. 10 बजे से यहाँ पे खड़े हुए हैं लेकिन शेतकरी का कोई सुना नहीं जा रहा है। यहाँ पे मीटिंग चल रही है, मीटिंग अंदर हो रही है, यहाँ पे परेशान है शेतकरी। फिर भी शेतकरी और अधिकारियों का डिस्टेंस कब तक खत्म होगा? जिस तरह हे सगळे लोक पैसे घालून सगळे जिकडं तिकडं दाबदूब करत्या. आम्हाला म्हणते नुसत्या तारखी करा. आता वय झाल्यावर चालता येईन का? गुडघ्या बरोबर गाड्यात फसून मी येईन कशी इथं तारखी करायला? आज 72 वर्ष पेरायचं आता पेरायचं कसं हवे खत पाणी कसं द्यायचं तिथून? बघा मुख्यमंत्री साहेब आपली जी लाडकी बहीण आहे ती रडत आहे. असे कित्येक बहिणी रडत असतील. याच्यावर लक्ष द्यायला तुमचं काम आहे. आणि बावनकुळे साहेब तुम्ही जे नियम लावलेत ते नियम ऑफिसमध्ये पण लावा आणि त्यांना तुमच्या अधिकाऱ्यांना सरळ सांगा की शेतकऱ्यांना काही प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे आणि त्यांना जे मदत लागते ती मदत भेटली पाहिजे. तर मी 10 वाजेपासून थांबलोय. 2016 ते आता 2026 मला तब्बल 12 ते 14 वर्ष झाले फेऱ्या मारतोय, पण माझा निकालही लागत नाहीये, सुनावण्या झालेल्या आहे, मालकी मिळत नाहीये. फाईल फक्त ह्या दप्तरातून त्या दप्तरात जाते, त्या दप्तरातून ह्या दप्तरात येते. शेतकरी इथं त्रस्त झालेला आहे. इथं जिस तरह से ये अंधारी गट में करप्शन हुआ, बावनकुळे साहब और मुख्यमंत्री साहब हम आपके निदर्शन में डाल रहे हैं कि किस तरह से यहाँ पे शेतकरी परेशान है, आम नागरिक भी परेशान है. इनके निकाल कब लगेंगे? तर गुंठे जमीन ही परस्पर त्रयस्थ व्यक्तीला विकली आणि त्याच जमिनीबरोबर मामांच्या नावे असलेली जी विहीर होती ती विहीर देखील तिने चुकीचे बॉन्ड आणि चुकीच्या माहितीच्या आधारे तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना हाताशी धरून कौन तलाठी आणि कौन? अस्सलाम वालेकुम, जय हिंद दोस्तों, जय महाराष्ट्र। मैं गली से दिल्ली तक रहीम पठान बात कर रहा हूँ। अभी आप जिस तरह देख रहे हैं हम सिल्लोड के तहसील कार्यालय में, यहाँ पे जितने भी शेतकरी हैं यहाँ पे खड़े हैं, कम से कम भी 2 घंटे हो गए. किती तासापासून तुम्ही थांबले तिकडे? किती वाजे? 10 वाजेपासून येऊन थांबलो इथं. 10 बजे से यहाँ पे खड़े हुए हैं लेकिन शेतकरी का कोई